पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला याची उत्सुकता थोड्याच वेळात केंद्राची पत्रकार परिषद। एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसनरमध्ये दाखल। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एनआयए घटनास्थळाचं 3D मॅपिंग करणार। घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या सर्व 400 जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा। पाकिस्तानची उडाली झोप। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच। एलओसी आता पहलगाम सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार झाल्याची एनआयएची माहिती। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारूक अहमदचं नाव। ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला। तपास यंत्रणेत सूत्रांची माहिती। भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवला। पाकिस्तान आर्मीचे एसएजी कमांडो दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आजपासून वर्षाभर वास्तव्य। अक्षय तृतीयाचा मुहूर्त गाठत पूजा करत गृहप्रवेश। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा। आरक्षणात इतर मागण्यांसाठी 29 ऑक्टोबरला मुंबईत धडक देणार। आमरण उपोषण करणार। 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त। देवेंद्र भारती नवे पोलीस आयुक्त। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याचा दर 1,06,000 रुपयांवर। सोनं, चांदी, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह। दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। पुण्याच्या सिमगट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी। 1.5 महिन्यांपासून नवा पूल बांधून तयार, उद्घाटन न झाल्यानं प्रवासी आक्रमक।